गंगाला बांधलं इकडं चरायला आणि जरशा गाय पलीकडच्या बाजूला बांधल्यात आणि गंगाला इकडं बांधले अलीकडच्या कडीला. इकडे ह्या जनावरांना चरायला थोडाच टाईम झालाय तर यांना गळ्यात लाकडं बांधतो आणि मोकळं सोडतो. तिकडं राणी बसली, इकडं त्या पिल्ल्याला त्या जागा बांधत राहिलं. बैलांना खायला टाकलं होतं, बैलांनी खाल्लं, परत एकदा बैलांना खायला टाकतो. दुपारून वापस आला ना तर मग डुबायचं आहे ना आणि काल राहिलेलं आऊत पण हाणायचे, त्याच्यामुळे बैलांना घरीच खायला टाकतो. तर एकदा इकडं बागात येऊन गायांच्या जागा बदलल्यात, जर्सींची पण बदलल्यात आणि गंगाची पण बदलली, सगळ्याची बदलल्यात जागा. नाही ना तर चालू आहे पाऊस थोडा थोडा. डाळिंबाच्या शेतात आलो आहे तर तो पाऊस पडून गेला आहे, चांगला पाऊस झाला आहे. मी आलो आहे गायांकडं, तर गायांना न्यायचं घरी. तर पाऊस पडल्यावर गायांना ना असं धरून चाललं तर जमतं, पण असं बांधलं ना तर खालचं गवत खराब होतं. जिथं गाय गवत तुडवतात ना पाऊस पडले तर तिथं गवत लवकर येत नाही. हे बघा ह्या गायींनी कसं केलं आहे इथं, हे मग गवत तुडवलं ना तर हे लवकर येत नाही. तरी ह्या बोरकुंड्या गायींनी हिनी तर काहीच केलं नाही, म्हणजे थोडंसंच खराब केलं आहे. जास्त खराब केलं आहे हिनी, ह्या गायीनी गंगानी लई फिरत ना त्या गायला खराब करतात. इथं हा चिखल झाला ना गावतोर, मग इथं लवकर गवत येत नाही. त्याच्यामुळे ह्यांना आता जागा बदलून बांधायचंच नाही, ह्यांना घरी न्यायचं आणि घरी खायला टाकायचं आहे. मी गायांना न्यायला चालू आहे आता, तर ह्यांना घेऊन जाणार आहे मी. गंगाने बी तेच केलं सगळा चिखल चिखल. जेव्हा पाऊस आला ना तेव्हा मोत्या तिकडे त्याच्या जुन्या जागे बांधला होता त्या पोलपाशी, तर आत्ता आणले त्याला थोडा वेळ झालं इकडं मध्ये. भिजलं तरी मी तिथंच ठेवलं होतं, म्हटलं रात्रीच्याला बांधता येईल त्याला इकडं शेडमध्ये. तर ते आता कसं उकरू उकरू घेतोय. खड्डा केला आहे तर त्यांनी त्याला बसायला उभ लागा म्हणून. तर आता कामं तर झाले सगळे, गायांना बांधले घरी आणि घरीच खायला टाकले. बैलांना दिवसभर आज जागेवरच आहे, बैलांना वैरण स्कुटी टाकली त्याच्यावर पाण्यावर आणलं, पाणी पिले, बैल बांधलेत. तर सगळे कामं म्हणजे झालेलेच आहेत. आता जनावरांची वाट बघतोय, आता वाजले 6, तर थोड्या वेळात पप्पा जनावर घेऊन येतेनच. आणि आज आबाळ तर सगळीकडं आलेलं आहे, सगळीकडं आबाळ आलेलं आहे. तर मला वाटतं आज रात्री तरी पाऊस पडेल, मोठा पाऊस पडेल आज संध्याकाळी किंवा रात्री. एवढं आबाळ आलेलं आहे सगळीकडून, इकडून पण आलेलं आहे. मी आलो होतो आईकडं, तर आई तिकडं अद्रक खुरपते लास्टला, तिथं आई अद्रक खुरपते, तर आईकडं आलो होतो. आज आवत आणायचं होतं पण काय वापसच आला नाही, म्हणजे दुपारून आला असता पण वापस यायच्या टायमालाच परत पाऊस आला डबल. तर आता उद्या दुपारपर्यंत वापस येणार नाही. आता काल लावलेली झाडं बघू, तर हे बघा हे झाड सुकलं नाही, म्हणजे आता हे चिटकलंय, हे येणार झाड. आणि इकडं साईडला लावले तर हे पण येणार आहे, सुकलं नाही, चांगलं आहे, फ्रेश आहे. आणि पावसाळ्यात सारखी ओल असते ना त्याच्यामुळं सुकत नाहीत, चिटकतातच झाडं. हाय 3-4 दिवस झालं खुरपती, तर 1/2 पुढं झालं खुरपायचं, 5-6 साऱ्या राहिल्यात खुरपायच्या. आणि आता पण थोडा टिपका पाऊस चालूच आहे. तर जनावर आल्या चरून. चालतं ह्यांना बांधून घेतो. चल तर उद्यासाठी फुलं उमलायला आहेत. हे इकडं उमललं आहे, हे उमलायला लागले इकडे. आता पाऊस पडला ना, आता जास्त फुलं लागतील. आतापर्यंत मोगऱ्याच्या झाडाला पाणी नव्हतं ना, इकडे ह्याला पण भरपूर कळ्या लागल्यात. आतापर्यंत पाणी नव्हतं ना त्याच्यामुळं येत नव्हते जास्त फुलं, 1-2च यायचे. हे गुलाबाच्या झाडाला कट केलेलं आहे. आणि इकडं पेरू पण चांगले लागले तेव्हा. इकडं हे छोटालेत आणखीन, पण हे आबाळाने ना खराब होतात, फळमाशी लागते ना ह्याला.
तर आबाळांनीच खराब होते तर हे म्हणजे आपल्याला खाण्यापुरते चांगले निघतात पण जास्त खराब निघतात. इकडं सीताफळ आहे तर सीताफळीला पण इकडं कळ्या लागल्यात, पण आबळमुळे सीताफळं पण खराब निघतात. आपल्याला खाण्यापुरते चांगले निघतात पण जास्तीचे खराबच होतात जास्त. इकडं आपण याला फवारणी वगैरे करत नाही ना औषधांची, त्याच्यामुळे असं होतं. हे बघा इकडं पण किती चांगल्या कळ्या लागल्या त्याला. झाडं जास्त हिरवे झालेत पाऊस पडल्यापासून. इकडे एक आहे सीताफळीचं, तिकडले शेडपाशी 2-4 आहे सीताफळीचं झाडं. इकडं नांद्याला इकडं बांधलं होतं तर नांद्याला त्याच्या जागेवर न्यावं लागेल. सगळे जनावर वगैरे बांधलेत. आत्ता टाईम झाला आहे 7:15. तर आता धार काढायची मला. वासराला आधी पिऊन देतो. आपण रोज त्याला एकच सड पाजतो, म्हणजे पुढचंच पाजतो तेच सड. हरण्याचं कसं मी साईड चेंज करत होतो, पण जरशा गायला मी या सडाला पाजतो, ह्या बाजूने समोरचं सड पाजतो त्याला. बाकीच्या 3 मधलं दूध काढायचं. या जरशा गायात ना शेण पण पातळ टाकतात आणि बसतात पण शेणावर, त्याच्यामुळे सारख्या भरलेल्या असतात. गावरान गाय कसं शेणावर बसतच नाहीत आणि घट्ट शेण असतं ना, त्याच्यामुळं भरत वगैरे नाहीत. कुठं बसायला जागा नसेल किंवा शेण सगळीकडचं असेल तर शेणावर बसतात, नाहीतर गावरान गाया शेणावर नाहीत बसत. आणि शेण घट्ट असतं ना त्यामुळं एवढं चिटकत पण नाही अंगाला. पण देशी जरशा गायांचं शेण पण पातळ असतं, बसत्या दिवशी शेणावरच. अरे हे तर लगेच बसतं बाबा इथं, ह्याला रोज उठून न्यावं लागतंय. बसतं म्हणजे झोपेच जात आहे. उठ चल, चला त्याला बांधायचं जागेवर. आज तर काय हे बी बांधायचे राहिले, हे बी ह्याचे आहे पैसेचे. तर हरण्याला बांधावं लागेल वरच्या शेडमध्ये. आबाळ आलेलं होतं ना, पाऊस वगैरे आला तर भिजायचं रातच्याला. आणि गंगाला पण बांधायचे वरच्या शेडमध्येच, म्हणजे बसेल वगैरे तिकडं खाली. हरण्या